खबर विरार से है, जहां बीते दिनों वसई विरार शहर स्थित अरनाला नवापुर के 7 सी पार्क्स रिसोर्ट पर हुई तोड़क कार्रवाई के बाद वसई विरार शहर के लोगों ने अपना गुस्सा जाहिर कर आंदोलन छेड़ दिया। लोगों ने विरोध जताते हुए हजारों की संख्या में जुटकर अरनाला पुलिस स्टेशन पर मोर्चा निकाला और अपना रोष व्यक्त किया। आपको बता दें कि कुछ दिनों पहले ठाणे शिवसेना नेता रघुनाथ मोरे के बेटे मिलिंद मोरे की मौत हो गई, जिसके बाद मुख्यमंत्री के आदेश पर पूरे रिसोर्ट पर कार्रवाई कर उसे गिरा दिया गया। वहीं इस कार्रवाई से वसई विरार की जनता रुष्ट हो गई। लोगों का कहना है कि मिलिंद मोरे की मौत अचानक आए हार्ट अटैक से हुई थी, जिसका सीसीटीवी फुटेज सबके सामने है। फिर भी पुलिस और प्रशासन ने इसे हत्या का रूप दिया और रिसोर्ट मालिक सहित 11 लोगों पर मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया, जिसके बाद गुस्साए लोगों ने कार्रवाई के खिलाफ आंदोलन किया। वहीं अब आंदोलनकर्ताओं ने मांग की है कि 11 लोगों पर लगाए गए हत्या की धाराओं में फिजूल की लगाई गई धाराओं को हटाया जाए। वहीं पुलिस ने आंदोलन के समय भारी पुलिस बल भी तैनात किया गया था। प्रशासनाला आपण दिलेलं आहे, पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे की त्यांनी एक एफआयआर बनवताना 2 प्रकारची कलम 105 प्रथम अपघाती मृत्यू आणि नंतर 103 नवीन कलमाप्रमाणे म्हणजे गंभीर मृत्यू गंभीर खुनाचा आरोप असे 2 कलम एकाच वेळेला लावलेली आहेत। आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि जे काय उपलब्ध पुरावे आहेत, विशेषतः प्रत्यक्षदर्शनी तिथे जे काही नागरिक उपस्थित होते त्यांचे सुद्धा जबाब घेतले जावेत आणि पुन्हा एकदा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आम्हाला जे दिसतंय आणि जनता जे पाहतंय, सोशल मीडियावर संपूर्ण जग जे पाहतंय की कुठेही वैमनस्य नसताना, कुठेही कोणाचा खून करण्याचा उद्देश किंवा प्रयत्न नसताना आमच्या भूमिपुत्रांवर जे 103 आणि 105 जे कलम लागलेलं आहे ते आपण मागे घ्यावं। यापुढे तुम्हाला अजूनही चौकशीला वेळ आहे। त्या चौकशीमध्ये खरोखरीच जर काही सत्यता तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला अंतिमता सुद्धा कायद्यामध्ये अधिकार दिलेले आहेत की तुम्ही चार्जशीट दाखल करताना सुद्धा किंवा तदनंतर सुद्धा एखादा जर पुरावा मिळाला तर त्या पुराव्याच्या आधारे तुम्ही कलम वाढवू शकतात। आज जी 103 आणि 105 कलम लावल्यामुळे आज आमचे बंधू भूमिपुत्र आत आहेत। केवळ आत आहेत नाही, जामीन त्यांना महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात होईल। तो न्यायालयाचा विषय, त्याच्यात मी हस्तक्षेप करू इच्छित नाही। परंतु या 2 कलमामुळे एकतर त्यांचं अगोदरच कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। या 2 कलमामुळे ते जे आता काय सांगाल, आज न्यायावरती मोर्चा आणलेला आहे 7 सी रिसॉर्ट प्रकरणी, काय मागणी आहेत? नाही, ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आततायी भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचा ऍक्सिडेंट झालं होतं, क्षुल्लक ऍक्सिडेंटचं पर्यवसन हाणामारी झालं, ती हाणामारी सुद्धा त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाल्याला मार मारलेला आहे। अशा पद्धतीचे आमच्या लोकांना त्यात काडीचाही संबंध नाहीये। असं असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची त्या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला व झटक्याने तो जो वारला, त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मग काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यूमध्ये 103 म्हणजे 302 कलम, आताचं नवीन अमेंडमेंट प्रमाणे 103 कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ऍड केलेलं आहे आणि आमच्या जवळ 12 लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्याला ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना आज जाब विचारायला आलोय की असं काय तुमच्यावर दबाव आला आणि असं काय तुम्हाला एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक मृत्यूमध्ये तुम्ही लागोलग 103 चा गुन्हा घुसवला, व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेला आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मयत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला रेलून उभी होती व तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोकमध्ये ती मृत्युमुखी पडली। हे सीसीटीव्ही मध्ये काही झालेले आहे, सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे। कोणाच्यामुळे दबावामुळे गुन्हे वाढवले, कलम वाढवली? 100% आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि तसा त्यांनी पत्रकारांना तशी त्यांची भूमिका ही बाईट्स पण दिलेली आहे
की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट दिलेले आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत. एकूणच काय मागणी आहे कलम व त्या पद्धतीने आमची ही मागणी आहे की जर तुम्ही रात्रोरात काही तासांच्या अंतरात जर 103 दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडन्स सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही 103 रात्रोरात दाखल करा तसे तुम्ही 103 कमी करा. हीच आमची मागणी आहे. किती लोक आहेत? आज आम्ही इथे हजारो लोक इथे आलेले आहोत व ही सुरुवात आहे. हे आज आमचं यांना पहिलं मागणं आहे. आमचं ही पायरी आहे. आज जवळजवळ कुलाबा कपारेट माहीम पासून आमचे डहाणू झाई बोर्डी पर्यंतची लोक ही आम्हाला फोनवर फोन करतात व त्यांना या सगळ्या कारवायात सामील व्हायचं आहे. पण आम्ही त्यांना थोपून धरले की आम्ही आज सुरुवात करतोय व पुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पंचक्रोशीतल्या आमच्या पूर्ण या किनारपट्टीच्या सगळ्या बांधवांना आम्ही एकत्र करून सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र करून आम्ही मोठा लढा उभारू व आम्ही आमचा न्याय मिळवूनच घेऊ.